नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची खुश खबर आहे. कारण की फक्त 4थी पास जर असाल तर तुम्हाला तुमच्या गावातच या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलंय, त्याच्यामध्ये तहसील विभाग कोतवाल डिपार्टमेंट मध्ये भरती निघालेली आहे. नेमकं आता तुम्ही म्हणाल की हे कोतवाल पद काय आहे, याची पात्रता कशी आहे आणि कुठे जॉब मिळणार आहे, त्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे ऑल ओव्हर सगळ्या जिल्ह्यांमध्ये भरती निघालेली आहे. त्याच्यामुळे तुमचा जिल्हा कुठला कमेंट करा आणि कुठे फॉर्म भरायचा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, कसा फॉर्म भरायचा सांगतो. लक्षात घ्या, कोतवाल जी भरती आहे त्याच्यासाठी तुम्हाला पात्रता जी असणार आहे, स्थानिक गावचे रहिवासी असणं त्यासाठी आवश्यक आहे तुमच्या गावात फॉर्म भरण्यासाठी. त्याचसोबत तुमचं वय मर्यादा 18 ते 40 असणं एवढंच. म्हणजे तुम्ही यंगस्टर असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, 40 पर्यंत तुम्ही कोणी फॉर्म भरू शकता. गावात बसून पारावर गप्पा मारण्यापेक्षा छुपके से हा फॉर्म भरा. तुम्हाला 15 ते 20 हजार सॅलरी सुरू होईल. लगेच गावामध्ये राहून काही काम नाही, जोरदार अभ्यास करायची आवश्यकता नाही, कारण सोपा अभ्यासक्रम आहे, परीक्षा असणार आहे याच्यामध्ये सुद्धा. ठीक आहे, तुमचं कमीत कमी शिक्षण 4थी पास किंवा 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यासाठी फक्त एवढाच क्रायटेरिया. जर आता याच्यामध्ये विद्यार्थी बघितले तर शेकडो हजार विद्यार्थी आपले ग्रॅज्युएशन पर्यंत गेलेले. 100 रुपये तारण व जामीन त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला प्रोव्हाइड करावं लागणार आहे ह्या फॉर्म भरता वेळेस. त्याचसोबत तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे. म्हणजे तुमच्यावर काही केस आहे का किंवा कोर्ट कचेरीचे मॅटर आहे जर असेल सुरू, तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे तहसील मध्ये काम करताना तहसीलदारांना. ओके, त्याचसोबत आता हे कोतवाल प्रत्येक गावामध्ये एक असतो, परंतु डिपेंड करतं की गावची लोकसंख्या किती. आता तुमच्या गावची लोकसंख्या किती ते मला एकदा कळू द्या, कारण की त्यानुसारच तुमच्या गावात किती एकापेक्षा जास्त पदे असू शकतात, निघू शकतात. कारण की एका गावामध्ये 1 ते कमी जास्तीत जास्त 3 पदांपर्यंत या ठिकाणी भरती करून घेऊ शकतात. परंतु जर गावची लोकसंख्या जास्तच असेल तर त्यासाठी राज्य शासनाचे आदेश लागतो 3 पेक्षा जास्त कोतवाल एका गावामध्ये नियुक्त करण्यासाठी. जर तुमच्या गावची लोकसंख्या 1000 असेल तर 1 कोतवाल त्या ठिकाणी नियुक्त केला जाणार. जर 1001 ते 2000 पर्यंत असेल तर 2 कोतवाल आणि 3000 प्लस असतील तर त्या ठिकाणी 3 कोतवालांची तुमच्याच गावात नियुक्ती केली जाणार आहे. म्हणजे बसल्या बसल्या तुम्हाला त्या ठिकाणी शासकीय नोकरी मिळणार आहे गावामध्ये राहूनच. त्यासोबत तुम्ही बाकीचे उद्योगधंदे सुद्धा करू शकता. लक्षात घ्या, या ठिकाणी असा क्रायटेरिया असणार आहे. तुमचं कोतवाल पदावर नियुक्ती झाल्याच्या नंतर डेली रिपोर्टिंग तुमचा गावचा पोलीस पाटील आणि तहसीलदार यांना करावे लागणार आहे. रेग्युलर नाही, पण काही टप्प्याटप्प्यामध्ये त्यांच्यामध्ये तुम्हाला कामामध्ये मदत करावी लागणार आहे. काही गुन्हा घडला, काही वेगवेगळ्या गोष्टी घडल्या तर पोलीस पाटीलला खबर करणे, त्यासोबत गावामध्ये दवंडी पेटवणे, त्यासोबत ग्रामसेवक असेल त्यासोबत स्वच्छता राखणे, जनगणना, जन्म मृत्यूच्या नोंदी ठेवण्यास मदत करणे, त्यासोबत पत्रव्यवहार पोहोचवणे शासनाचा गावामध्ये. असे वेगवेगळे आणि बेसिक सिंपल साधे काम आहेत. त्यासाठी कामाचा सुद्धा जास्त लोड असणार नाही. म्हणून मला असं वाटतं की जे विद्यार्थी गावात, ज्यांना शहरामध्ये नोकरी किंवा गावात आपलं बरं गाड्या असं ज्यांना विद्यार्थ्यांना वाटते, त्यांनी नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरा. कारण ही अतिशय सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी पुढे चालून तुम्हाला अशी संधी यदा कदाचित 3-4 वर्ष तरी मिळणार नाही. प्रत्येक वर्षी 1-2 वर्षामधून ही भरती येत असते. मागील 3 वर्षापूर्वी निघालेली होती. याच्यामध्ये परीक्षा पॅटर्न थोडक्यामध्ये सिंपल आहे. या ठिकाणी 50 प्रश्न असणार आहेत आणि बेसिक 4थी ते 5वी लेवलचे प्रश्न असणार आहेत. 50 प्रश्न असणार 100 गुणांसाठी. निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नाही. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान सब्जेक्ट असणार आहे, अंकगणित, मराठी, जिल्ह्याची माहिती आणि इंग्लिश हा सब्जेक्ट तुम्हाला असणं आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आता खूप हाय लेवलचे प्रश्न नाही किंवा एकदम लो लेवलचे, पण ऍज इट इज लक्षात घ्या, फक्त 4थी आणि 10वी शिक्षण करून कोणी थांबलेलं नाही. पुढं डिग्री झालेली, डिप्लोमा झालेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, परंतु बेरोजगार आहेत असे पण आहेत. मग त्यांनी जर हा फॉर्म भरला, तुमचं 4थी किंवा कमीत कमी शिक्षणाची अट त्याला 10वी, तर तुम्ही आरामशीर याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिका कमीत कमी 45 गुण घेणं आवश्यक आहे, तरच तुमचं सिलेक्शन चान्सेस जास्त आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात तुमची कुठलाही बडा अधिकारी मुलाखत घेणार नाही, कारण ही जी पद आहे हे क्लास 4 मध्ये येतं, म्हणजे गट ड च पद आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं या ठिकाणी जास्त हाय कॉम्पिटिशन
असूही शकते नसूही शकते, लक्षात घ्या. आता तुमच्या नॉलेजवर डिपेंड आहे. तुम्ही फॉर्म भरला आणि अभ्यास चांगला केला तर तुमचं कॉम्पिटिशन हजारोच्या संख्येने असू द्या, काही मॅटर करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे, लक्षात घ्या. त्याचसोबत ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2912 जागा असणार आहे आणि त्या जागेसाठी तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 600 रुपये फीस शुल्क लागणार आहे आणि कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी 500 रुपये शुल्क लागणार आहे. या ठिकाणी महिला पुरुष दोघे फॉर्म भरू शकतात, डझंट मॅटर. त्यामुळे या ठिकाणी सुवर्ण संधी आपल्याकडे आलेली आहे. आता ह्या जागा सर्व जिल्ह्यांसाठी डिवाइड करून ठेवलेल्या आहेत. मराठवाडा साईडचे जे काही जिल्हे आहेत म्हणजे बीड, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं छत्रपती संभाजीनगर तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला 283, जालना 47, परभणी 64, हिंगोली 45, नांदेड 78, बीड 71, लातूर 62, धाराशिव 35. ओके, असं मराठवाडा साईडला वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या जागा त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहेत. जर तुम्ही विदर्भ साईडच्या जिल्ह्यामध्ये गेला, नागपूर, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर 404 आणि 398 म्हणजे त्या सर्कल मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांसाठी जागा असणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला तुम्ही जसे की कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यानंतर पुणे, या ठिकाणी 528 जागा असणार आहेत आणि 428 जागा असणार आहेत. ह्या पॅरलली त्या साईडचे जिल्हे, पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला लगतले असणारे जिल्हे. जर तुमचा जिल्हा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आहात, तुमचा जिल्हा कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याच्या जागा तुमच्यापर्यंत पोहोचून देतो लगेच. मुंबई जिल्ह्यात जर पाहिलं, मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, या ठिकाणी 462 जागा असणार आहेत आणि टोटल मिळून 2912 पदासाठी ही भरती निघालेली आहे. म्हणजे काय करायचं लक्षात घ्या, तुम्हाला फक्त गावच्या पारावर बसून गप्पा मारायचे, महिन्याला 15,000 सॅलरी घ्यायची शासनाची. याच्यामध्ये पुढे चालून तुमचं प्रमोशन होऊ शकतं किंवा आणखी पगार वाढू शकते, महागाई वाढू शकते, कारण हे शासनाचं परमनंट भरती पद आहे. त्याच्यामुळे सुवर्ण संधी आहे, तुम्ही नक्कीच फॉर्म भरायला पाहिजे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा. सगळ्या प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल उत्तर तुमच्यापर्यंत समाधानकारकपणे पुरवण्यात येतील. आणि अशाच अपडेट्ससाठी मला वाटतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला हवं, जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि बेस्ट ऑफ लक.